रिमिक्स. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. चला नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेला सुरुवात होते. आपण जर पाहिले तर नवलाई चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा महासंग्राम आमचे बंधुतुल्य मित्र बंधुराज शिवाजी पालेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट, ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावले तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आज सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपल्यासमोर चालू होते. आमच्यासमोर संपूर्ण ही लाईव्ह टेलिकास्ट टीम आपल्याला समोर जोडली गेली. आकाश दादा, माफ करा, अमित आणि त्याच्यानंतर अंकित दादा देखील असतील. त्याचबरोबरीने समालोचन म्हणून माझे बंधुतुल्य मित्र बंधुराज दिशांत कातोडे सरांना आपण पाहणार आहोत. त्याचबरोबरीने जे संगीताची जोड आम्हाला लागते ती मात्र सुमित दादा यांच्या माध्यमातून लाभली आहे. दोन्ही पंच असतील. एका बाजूला अगदी सकाळीच या ठिकाणी दाखल झालेत कांदिवलीवरून, एका बाजूला आकाश तर दुसऱ्या बाजूला प्रितेश सर यांना आपण पाहणार आहोत. चला मॅचला सुरुवात होते. एका बाजूला मॅचला सुरुवात होते. एका बाजूला MCC मिरवणेवाडी हा संघ असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष 11 या संघाला पाहतोय. पहिली मॅच 4 षटकांची असेल आणि 20 मिनिटाचा अवधी आपल्याला दिला जाईल. सलामीचे बॅटर आपल्याला MCC कडून पाहायला मिळतात. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला रोशन. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करूया. आणि रिद्धी सिद्धीची देवता गणराया यांना वंदन करतो. मी नरेश प्रभाकर कामतेकर माझ्या समालोचन सुरुवात करतोय. चला जाऊया. पहिला चेंडू अगदी या स्पर्धेची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर अजिंक्यला पाहू शकता 30 सर्कलच्या आतमध्ये 1 पॉइंट, 1 कव्हर, 1 एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. परंतु चांगला अटेम्प्ट सकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटला. जर आम्ही वारंवार या ठिकाणी समालोचन करत असताना खूप सारे मॅचेस पाहिलेत. कधी दुपारच्या सत्रामध्ये 100 धावा झाल्यात तर सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला 1-1 धावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागणार आहे. अगदी संघाचा श्रीगणेशा झालाय. संघाचे खातं या ठिकाणी ओपन केलं गेले आणि गणेशाला मानवंदना दिली जाते. 30 सर्कलच्या आतमध्ये 1 पॉइंट, 1 कव्हर, 1 एक्स्ट्रा कव्हर आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच्यानंतर 1 थर्ड मॅन, 1 फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, 1 मिड विकेट
एक काव कॉर्नर 30 सर्कलच्या आतमध्ये असं फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच 2 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच एका धावेची मोहर लागली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर कुठेतरी मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच मॅचमध्ये कुठेतरी अजिंक्य आपल्याला चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थोडंसं लाऊड अपील केलं जाते. कुठचाही दबाव आमच्या पंचांवरती नसेल. पंच या ठिकाणी दंडित करत या स्पर्धेचा पहिला वाईट अजिंक्यच्या माध्यमातून आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त बिनगडी बाद 2. पुन्हा एकदा कुठेतरी चांगल्या चेंडूला कसा सन्मान दिला जातो हे मात्र बॅटरच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्याला एका इनिंगसाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. याची देखील दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आपण जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 3. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये राहिली आहे, परंतु दोन्ही संघ नामवंत आहेत आपल्या आज गावासाठी किंवा आपल्या वाडीसाठी क्रिकेट खेळताना. या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. गॉन डीजे फिकीर कशाची नाही रवाची एक वीरा पाठीशी हाय. चला थँक्यू. न्यू बॅटर चला थोडंसं लवकर या मित्रांनो, कारण का तुम्हाला सर्वांसाठी ही देखणी स्पर्धा आपल्याला शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर शफल तर बाहेरचाच द्यायचा आहे, म्हणजे पॉपिंग किटचा ना त्याच्या बाहेरचा शेवटचा दुसरा. हा त्यांना सांग. चला मित्रांनो, एलबीचा निर्णय या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खारिज केला गेलाय. याची देखील नोंद घ्यायची. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी अगदी बॅटर जेव्हा शफल करून खेळत असेल तेव्हा चेंडू जर पॉपिंग क्रीजच्या बाहेर असेल तर चेंडू ग्राह्य प्रकडला जाईल. याची देखील नोंद घ्यायची आहे. डावकर आताचा बॅटर लाजबाब गोलंदाजी पहिल्याच आपल्याला षटकामध्ये अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर पाहिली तर फक्त 3 धावा. पॉवर प्लेचं षटक, शेवटचा चेंडू, चांगला फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव तर पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. पहिल्या षटकाची सुरुवात अजिंक्यच्या माध्यमातून तर झाली आहे आणि पहिल्या षटकाचा अंत होतोय सांगता होतोय. धावसंख्या जर पाहिली तर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. थँक्यू. पुन्हा एकदा पहिली मॅच चालू आहे तरी सुद्धा वारंवार तुम्हाला पहिली मॅच आहे म्हणून वारंवार सूचना देतोय. त्याच्यानंतर सूचना केली जाणार नाही, कारण का पॉवर प्लेचं षटक संपल्याच्या नंतर 4 आणि 5 या फॉर्मॅटमध्ये क्षेत्ररक्षण असेल आणि 30 सर्कलच्या आतमध्ये गोलंदाज आणि विकेट किपर हे पकडून 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. याची देखील नोंद घ्यायची आहे.
पहिले षटक लाजबाब गोलंदाजी अजिंक्यच्या माध्यमातून राहिली होती. फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त आपण जर पाहिलं तर 4. म्हणजे सुरुवात कुठेतरी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याला मात्र चांगली गोलंदाजी करताना आपल्याला अजिंक्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षयला प्राचारण केलं जाते. चेंडू पडतोय, थोडासा औषधी घेतोय. सकाळच्या सत्रामध्ये मी जसं सांगितलं त्याप्रमाणे खेळपट्टी थोडीशी साथ आपल्याला नक्कीच देईल. पहिला चेंडू चांगल्या गतीमध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. विकेटच्या मागे चांगलं गॅदर आणि नक्कीच या जे स्वप्न शिवाजी पालेकर जीने पाहिलं होतं ते मात्र सत्यात उतरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक चांगलं आणि देखणं आयोजन. पुन्हा एकदा टॉप एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 2 3 काय घडते आणि एक सोप्पा झेल मात्र धरणीला दान केला जातोय. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही चुकी केलात तर चुकीला माफी नाहीये. धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या ठिकाणी 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विनंती असेल की लक्ष द्यायचं आहे. एका इनिंगसाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. आतापर्यंत आपल्या या पहिल्या इनिंगची 7 मिनिटं मात्र कंप्लीट झाली. याची देखील कॅप्टनने नोंद घ्यायची. नाहीतर आपल्याला 30 या सर्कलच्या आतमध्ये अजून एक खेळाडू घ्यावा लागेल. याची देखील नोंद घ्या. कारण का नियम म्हटलं तर सर्वांना सारखे असतात. नियमावली म्हटलं तर महत्त्वाची असते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक चांगली नियमावली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कुठेतरी शफल करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र काही संपर्क घेऊ शकत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खरोखरच सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी एक कॅप्टनने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. अक्षयच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय. पहिलं जर षटक जर पाहिलं तर पहिलं देखील चांगलं राहिलं होतं आणि नक्कीच लाजबाब खेळ आतापर्यंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांची मोहर लागले. येतोय पहिला षटकार 6 रन. साहिल मात्र एक चांगला बॅटर आहे आणि त्याने मात्र दाखवून दिले. जरी थोडासा वेळ घेतला असा खेळपट्टीवरती तरी सुद्धा त्याच्यानंतर एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून येतोय. 6 धावांची मोहर लागली. कुठेतरी खराब चेंडू होता, कारण का अगोदर 3 चेंडू जर पाहिले तर चांगले राहिले होते. परंतु मी सुद्धा काही कमी नाहीये हे मात्र अक्षयच्या माध्यमातून वारंवार दाखवून दिलं जाते. 2 षटकांचा अंत होतोय, सांगता होते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आपण जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर अक्षयने मात्र 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या 12. तिसरे षटक अगदी अल्टीपल्टी करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग स्टॉप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकाच धावेची मोहर पहिल्या चेंडूवरती लागली. धावसंख्या जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. याच्यानंतरची मॅच असेल एका बाजूला YCC वाकी, एक नामांकित संघ आमच्या मित्र परिवारमधील एक संघ आहे, तो देखील खेळताना पाहायला भेटणार. तर त्याच बरोबरीने कोलम वरचीवाडी हा संघ आपल्याला त्यांच्या समोर खेळताना पाहायला मिळेल. जशी पहिली इनिंग संपेल दोन्ही संघांना कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केलं जाते. पंच दोन्ही हात करतायत समांतर आणि धाव मिळेल एक अवांतर. अगदी नक्कीच आकाशजींच्या माध्यमातून वारंवार अगदी कांदिवली असो बोरिवली किंवा कांदिवली बोरिवलीमध्ये वारंवार आपल्याला पंचगिरी करताना आम्ही वारंवार पाहिले. आज विरार नगरीमध्ये ते आहेत
त्यांच्या माध्यमातून खूप सारा अनुभव आपल्याला पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष त्यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. पुण्याच्या एकदा हाफ ट्रॅकर चेंडू प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. चेंडू फील्ड होतोय तद्वर एकच धाव मात्र मिळते. कुठेतरी धावसंख्येचा ग्राफ थोडासा कमी झालाय कारण का सकाळच्या सत्रामध्ये हवेचा वेग थोडासा कमी आहे. परंतु खूप साऱ्या मॅचेस बाकी आहे. दुपारच्या सत्रामध्ये मोठमोठे धमाके आपल्याला नक्कीच या मॅच मध्ये पाहायला भेटेल. याच्यानंतरची मॅच देखील एक महत्वाची मॅच असेल. जशी पहिली इनिंग संपेल त्याच्यानंतर दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा चेंडू पडतोय, कट करण्याचा प्रयत्न आहे परंतु संपर्क होऊ शकत नाहीये. या ठिकाणी आपण जर पाहिलं पुन्हा एकदा ज्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. कारण का खरोखरच खूप सारी मेहनत करून शिवाजी पालेकर आणि त्यांचे संपूर्ण टीम यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते पुन्हा एकदा लाजवाब खेळ. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्ष 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तो निर्णय मात्र आतापर्यंत सार्थ ठरवलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजिंक्य, अक्षय आणि राकेशच्या माध्यमातून एक बहारदार खेळ म्हणजे चांगला प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला भेटते. अगदी चांगला फटका, देखना फटका इनफिल्डच्या डोक्यावरून आपण जर पाहिलं तर 6 धाब्यांसाठी षटकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे यांगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान दर्यान सागरान. नक्कीच एक चांगला फटका. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके आपल्याला कमी पाहायला भेटतात परंतु ते मात्र बॅटरने करून दाखवले. बॅटर असेल आपण जर पाहिलं साहिलच्या माध्यमातून एक चांगला फटका येताना मैदानाच्या आतून, माफ करा रोशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्लिक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फील्ड होतोय. आपण जर पाहिलं तर एकाच धावेची मोहर या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती लागली आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2-2 म्हणजेच 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला या षटकाची म्हणजेच पहिल्या इनिंगची आपल्याकडे फक्त 5 मिनिटं बाकी असतील. 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक कव्हर करायचे, नाहीतर आपल्याला चला शेवटचं षटक अंकेशच्या माध्यमातून हाताळलं जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. तद्वर मला वाटतं एकच धाव पहिल्याच चेंडूवरती स्लॉगवरच्या षटकामध्ये एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 23. पुन्हा एकदा अंकेश राईट ओव्हर द विकेट. ठाऊकुरे आताचा बॅटर असेल. नक्कीच अजून एक 8 किंवा 10 धावा आल्या तरी सुद्धा एक चांगली मॅच होऊ शकते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतोय. तद्वर मला वाटतं 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट होतील आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. नक्कीच तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये तरी या मॅच मध्ये 2 षटकार आपण पाहिले. नक्कीच पुन्हा एकदा अंकेश कट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय एकच धाव. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये सुद्धा चांगला खेळ आपल्याला राहिलाय संघर्ष 11 कडून. कारण का नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम पुकार केली होती की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटची जमेची बाजू असते आणि आतापर्यंत कुठेतरी त्याने ते करून दाखवले. चांगला खेळ राहिलाय. अंकेश पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट कट केलाय. कव्हर मध्ये एक देखना फटका पाहायला भेटतोय. त्या ठिकाणी मला वाटतं प्रोटेक्शन असेल. एकच धाव. या ठिकाणी बॅटर आउट होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. चला न्यू बॅटर थोडस घाईने या. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला.
न्यू बॅटर हेमंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या जर पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे 27. आणि नक्कीच अजूनही एखाद्या 6 किंवा 7 धावा आल्या तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं सकाळच्या सत्रामध्ये. चांगला फटका, देखना फटका, अगदी पॅव्हेलियन कक्षाला सलामी देणारा फटका पाहायला भेटतोय. फरार चौकार. थँक्यू. एक चांगला फटका आपल्याला रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय. धावसंख्या 31, लॉस ऑफ 2 विकेट, बॅटची एज घेतली आहे. या ठिकाणी एक सुप्पा झेल सुटला जातोय आणि आपण जर पाहिलं तर 1 धाव मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या 32, 33 धावा बनवायचे आहेत ही मॅच मात्र जिंकण्यासाठी. चला याच्यानंतर लगेचच एका बाजूला YCC वाकी असा संघ असेल. आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सागरजी असतील, अजय असेल, त्याच्यानंतर देवा असतील. आपल्याला या मॅच मध्ये एक मोठमोठे बॅटर खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कोलम वरचीवाडी हा देखील संघ नामांकित आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रमेशजी पतियान यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा कॉल केला जातोय. नक्कीच दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. चला याच्यानंतर काय घडतंय काय बिघडतंय आमचे बंधुराज दिशांत कातुर्डे यांचा देखील आपल्याला आवाज पाहायला मिळणार आहे. तत्वर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. झालं ना. कोण जिंकला टॉस? चला YCC वाकी हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. सर्वप्रथम निर्णय काय असेल मित्रा? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आता जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 33 झाले. तुम्ही समोरचे संघ देखील ताकदीचा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचे बॉलिंग साईड थोडी चांगली स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्ही बहुतेक 25-30 पर्यंत आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि नक्कीच तुम्ही आम्ही सर्वजण सकाळपासून पाहतो एक शिवाजी पालेकरने स्वप्न पाहिलं होतं आणि ते मात्र सत्यात कुठेतरी उतरवलंय. या आयोजनाबद्दल काय सांगशील? खरोबर शिवाजी एक पहिल्यापासूनच आम्हाला सपोर्टिव्ह आयोजक आहे त्यामुळे त्याचा प्रश्नच नाही त्यांच्या आयोजनाबद्दल. शिवाजीचं आयोजन खरंच नक्की चांगल्या प्रकारचं असतं. नक्कीच जाऊया दुसऱ्या बाजूने. आपण जर पाहिलं नाणेफेकीचा कॉल तुमच्या बाजूने आला नाही. तुमच्याकडे तुमच्या बाजूने कॉल आला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग आले आम्ही पण 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. आपण जर पाहिलं तर तू देखील काय सांगशील? कारण का इतकं मोठं आयोजन आपल्याला पाहायला भेटते सोपी गोष्ट नाहीये. ते मात्र आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलंय. तू देखील काय सांगशील? सर्वप्रथम धन्यवाद शिवाजीला त्याने आम्हाला सांगितलं आणि सर्वप्रथम धन्यवाद. ठीक आहे धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपली आठवण या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह घेऊन जायचे. उदयजी सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वाकी संघाला सन्मानित केलं जाते. एक या स्पर्धेची आठवण आपल्याला दिली जाते. एक मानाचं अभिमानाचं सन्मान चिन्ह. चला मॅच ऑन करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर वरचीवाडी कोलम या संघाला देखील एक या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिले जाते. तेजसजी पतियान यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू दिशांत कातुर्डे सर यांचा देखील आपल्याला आवाज दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच एक तालुक्याचा बुलंद आवाज आमच्या दिवसभर आपल्याला या ठिकाणी आमच्यासोबत जोडताना पाहायला मिळतील. धन्यवाद.
येस थँक्यू सो मच. आपण नरेंद्रजी कामतेकर यांना पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतात. मी पुन्हा एकदा आपल्या दरम्यान जॉईन झालोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना मानाचा मुजरा करून मी कॉमेंटेटर दिशांत कातुडे डीके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय नवलाई देवी चषकाच्या या एका अफलातून स्पर्धेमध्ये, जिथे इनिंग क्रमांक 2 सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना गणेशवाडी चला 18 बॉल 4 षटकांची मॅच आहे, म्हणजे 24 बॉल मध्ये 32चं टार्गेट. या ठिकाणी बॅटिंग करत असताना संघर्ष 11 या संघासमोर सेट केले गेले. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल पाहिला तर अवे फ्रॉम द बॉडी अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळेला इंडिकेट केला गेला. वाईटच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. रणसंख्या जाऊन पोहोचते 2च्या घरात. पहिल्या चेंडूवरती लॉंग स्टॉप रिझन मध्ये एक धाव आली आणि दुसरा बॉल पाहिला तर जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुशांतला आपण पाहताय. राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे. एक अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळी बराचसा बाहेर बॉल होता आणि पंचाने त्या बॉलला खारिज देखील केलाय. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुलचा हल्ला करायचा होता. यष्टीरक्षक बॉलवरती आली, जरूर गॅदर नाही करू शकले आणि पुन्हा एकदा सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढवत असताना धावा आहेत त्या धावा जाऊन पोहोचतायत 3च्या घरात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहताय. काउ कॉर्नर रिझन मध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण ऑन साइडला तैनात केले गेले सर्कलच्या बाहेर. सुशांतची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानावरती P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक शफल झाले. बॉल थोडासा बाहेर होता आणि अंपायरने या बॉलला देखील दंडित केला, तर पनिश केले. एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होत असताना रणसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, 32चं टार्गेट आहे आणि ज्या मैदानावरती आपण खेळत आहे इथे सत्र क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये या मैदानावरती धावा तितक्याशा बनत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तर सुशांतला समजणं गरजेचं आहे. ज्या एक्स्ट्रा धावा येतात त्या एक्स्ट्रा धावेवरती रोख लगावणं हे देखील या पहिल्या ओव्हरमध्ये फार महत्वाचं आहे. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पहा, एक बॅकफुटला गेले आणि ऑन साइडला अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणि यावेळी आणखी एक बॉल मैदानावरती डॉट डिलिव्हर झाला. ही लेन चांगली आहे, इथे तुम्हाला रिस्कही घ्यावी लागेल आणि सुशांत कडून ते पहिला बॉल पुढे ठेवला. अगदी बॅटरला मोठा फटका खेळण्यासाठी थोडंसं मी म्हणेल की लालच दिली आणि तिथून बॅटर बॅकफुटला जाताना बॉल मिस करून बसले. ऑन साइडला फटका आलाय सर्कलच्या वरून. जोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतो, गॅदर केले गेले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि रणसंख्या या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 24 मध्ये 32 32 33 33 टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा आपण नियम पाहताय, त्याच्यामुळे ज्या धावा आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या गणेशवाडी संघाला कंपल्सरी संघर्ष 11 संघाला इथून कंपल्सरी करायचे. इथे डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानावरती डिलिव्हर्ड केला गेलाय. कभी तेरी कभी मेरी, सध्या मैदानावरती ते चित्र आपण पाहताय. एक बॉलवरती बॅटरच्या बॅटमधून फटका येतोय. दुसऱ्या बाजूला सुशांत पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी डॉट बॉल देखील डिलिव्हर करतोय. क्रिकेट आहे, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवेल हा क्रिकेटचा खेळ. शेवटचा बॉल राऊंड द विकेटने ऑन साइडला खराब बॉल, त्याचा भरपूर समाचार. फाईन लेग रिझन मध्ये बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. अंपायरचं सिग्नल येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ यावेळी मैदानावरती कंप्लीट झालाय. रणसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहे 11 11
आणि इथून आता 18 चेंडूचा खेळ, 10 आहेत माफ करा, 10 ऑन द स्कोर कार्ड. येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. 18 बॉलमध्ये आता करायचे 23 धावा. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये सुशांतचा एक खराब बॉल आपण सोडला तरी गोलंदाजी एक इक्वेशनच्या माध्यमातून खूप चांगली होती, मात्र शेवटच्या बॉलवरती एक खराब बॉल डिलिव्हर्ड झाला आणि तिथून चांगला फटका आपण पाहिला. चला सर्व संघाला विनंती आहे की इथून वेळेचे गणित हे देखील फार महत्वाचं आहे, कारण फ्लडलाईटची व्यवस्था नाहीये. डे लाईट्स मध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. यावेळी पहिलाच बॉल फुल टॉस ते सोडून दिलं, म्हणजे बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. आणि जसं म्हटलं जातं की माणसाने आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटच्या मैदानावरती आलेला फुल टॉस बॉल कधी सोडायचा नसतो. यावेळी फुल टॉस बॉल होता आणि या बॉलला मिस करत असताना सिंगल धाव कंप्लीट झाले. सिंगलच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढ, धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 11 11च्या घरात. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशन या संघाला एमसीसी मिरेवाडी या संघाकडून पाहता. यावेळी बॅट उलटी केली. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एक कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. इथे तुम्हाला कॅल्क्युलेटेड माइंडने खेळणं गरजेचं आहे, कारण 18 मध्ये 23 करायचे आहेत. सिंगल डबल हे देखील महत्वाचं आहे. हे क्रिकेटचं बेसिक आहे. जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. आणि इथे तुम्हाला तो खेळ मैदानावरती सातत्यानं प्रदर्शित करणे तितकंच महत्वाचं आहे. फटका चांगला अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल पॉइंट रिझन मध्ये निघून जातोय. पुन्हा 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार, कारण बॉल निघून गेला सीमारेषा पार. आणखी एक येतोय 9ला देवी षटकाचा हा चौकार. थँक्यू सुमीचे डीजे म्हणजे क्रिकेट प्रेक्षकांसाठी एक संगीताची सुमधुर पर्वणी. अच्छा, दिवसभरात आपण ऐकणार आहोत. रणसंख्या 15 या आकड्यावरती. राऊंड द विकेट रोशन पुन्हा एकदा इन अटॅक. यावेळी लाफ्ट केले बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, मात्र चेंडू सीमारेषा पार फरार. बॅक टू बॅक चौकार. चौकार आला आणि या चौकाराने रणसंख्येला देखील आकार प्राप्त झाला. 19 अब तक 19 स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. यावेळी पुन्हा एकदा बॅट उलटी केली. अंपायर कडे पाहिलं, मात्र यावेळी बेनिफिट आहे तो मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल. म्हणजे डॉट बॉल इथे डिलिव्हर झालाय. 5 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय. रणसंख्या 15 या आकड्यावरती. 33 धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानावरती आणि अजूनही 18 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. येणाऱ्या जवळजवळ 13 बॉल मध्ये खराब बॉल याच्यावरती पनिश केले, मात्र जर पाहिलं तर एलिव्हेशन इतकंसं प्रॉपर नव्हतं आणि पहिला गडी बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. चला एमसीसी मिरवेवाडी संघाला विनंती आहे मित्रांनो, इतका वेळ घेऊन आता नाही चालणार, कारण आपल्याकडे एमसीसी मिरवणे हा संघ आहे सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती. संघर्ष 11 हा तर मैदानावरती संघर्ष करतोय, कारण 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. रणसंख्या 19 या आकड्यावरती आहे. आता येणारे 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 14 धावा. 12 आणि 14 इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलाय. षटक क्रमांक 3 मध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तेजस ऑन अटॅक. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता. फटका लॉंग ऑफला खूप चांगला आलाय. लॉंग ऑन वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल फक्त आणि फक्त एका सिंगल वरती रोखलं गेलंय. सिंगलच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढ. धावांचा आकडा जाऊन पोहोचतोय 20च्या घरात.
तर या स्पर्धेमध्ये MP स्पोर्ट कोलमचे अगदी प्रोप्रायटर विशालजी पांचाल आणि निखिलजी पांचाल आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपलं वेलकम. मॅचकडे आपण जातो जिथे पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धावाले, रणसंख्या 20च्या घरात. इथून पुढे 13 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या जवळजवळ 11 मध्ये 13चं समीकरण आहे. नवीन बॅटर अंकिश डाकुरिया तसा सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, पॅडवरती बॉल, जोपर्यंत बॉलला अडवलं गेलंय. इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगलच्या मदतीतून रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 21, 21च्या घरात. तेजसनं पहिल्याच 2 बॉलवरती बॅटरला थोडंसं मी म्हणेल की चॅलेंज दिलंय, कारण दोन्ही चेंडूवरती सिंगल धावा आल्यात. इथून एखादी विकेट, डॉट बॉल या मॅच मध्ये बरंच काही डिसाईड करतील. त्याच्यामुळे डॉट बॉल आणि दुसऱ्या बाजूला विकेट हे गोलंदाजी करणाऱ्या मिरवणी या संघासाठी फार महत्वाचे आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट काउ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येते सिंगलला डबल मध्ये एक्झिक्यूट केलंय. आणि ही इक्वेशन तितकंच महत्वाचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक बॉल हा सीमारेषा बाहेर जाईल असंही नाही, कारण क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेट हा जर ताकदीचा खेळ असतो तर प्रत्येक बॉल बाहेर गेला असं, तर तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेटेड माइंड मैदानावरती घेऊन खेळणे तितकंच महत्वाचं. जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे मात्र बॅटरला तितक्याच चांगल्या पद्धतीने मैदानावरती एक्झिक्यूट करता यायला हवं. यावेळी खराब बॉल होता, भरपूर समाचार, हाय अँड हँडसम, आणखी एक दिमागदार या पर्व या षटकातील या षटकार. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी. तर 4 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या संघर्ष 11 संघाला. ऑन साइडला पुन्हा एकदा फटकाला, यावेळी सर्कल मध्ये बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगल धावाले आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 3 आहे. वन मोर टू गो या षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 3 धावांची गरज आहे. रणसंख्या 30 या आकड्यावरती आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण दोन्ही संघ पाहता, एका बाजूला संघर्ष 11 आणि दुसऱ्या बाजूला MCC मिरेवाडी, या दोन संघामधील बिग बॅटल. ओहो, यावेळी काय घडलं, अगदी चुकी झाली आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा बार फरार आणि या मॅच मध्ये संघर्ष 11 ही मॅच जिंकत असताना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. पुढच्या मॅचला सुरुवात होईल, तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा सुमीच्या माध्यमातून सुमधुर संगीत. संग्राम